Okay, can you see the PPT? Yes, ma'am. So last time, all of you we have seen harmony in self. सुसंवाद हा स्वतःमध्ये कसा घडवायचा आहे त्यासाठी ऍक्टिव्हिटीज कुठल्या कुठल्या सेल्फ मध्ये आहेत ते आपण बघितल्या होत्या. 3 ऍक्टिव्हिटीज आपण ज्या कंटिन्युअस आपल्या मनामध्ये चाललेल्या असतात त्या कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत आपण रिवाइज करू थोडं आणि नंतर मग दुसऱ्या बेटला जाऊ. कुठल्या कुठल्या ऍक्टिव्हिटीज आहेत ज्या कंटिन्युअस आपल्या मनामध्ये चालू असतात? Desire, thoughts and expectation. Yes, desire, thought and expectation. Okay. After these 3 activities, if you combine together, what it is called? Imagination. काय म्हणतात त्याला? Imagination. Imagination, correct. Okay, so example I have given, desire, thought आणि expectation. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काहीतरी इच्छा असती की बाबा हे घ्यावं ते घ्यावं, आणि प्रत्येक इच्छा ही काळानंतर काय असती बदलत असती आहे. आता तुम्हाला या क्षणाला काहीतरी वेगळी इच्छा असती आहे, नंतर पुढच्या आठवड्यात किंवा पुढच्या महिन्यात तुमच्या इच्छा वेगळ्या असतात आणि त्या तुम्ही कशा आहे का नाही तुमच्या मग त्याप्रमाणे तुमचे थॉट्स कसे विचार वेगवेगळे कसे तयार होत आहेत आणि तुमच्या अपेक्षा कशा वाढता आहेत आणि ते तुम्ही कसं फुलफिल करता आहात तुमच्या सिलेक्शन प्रमाणे किंवा सिलेक्शन तुम्ही कसं करता आहात तुमच्या टेस्ट प्रमाणे. ते आपण एक्झाम्पल घेऊन बघितलं होतं, हाऊसचं एक्झाम्पल घेतलं होतं. आणि नंतर ते डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन जेव्हा तुम्ही टोटली कंबाईन करता तेव्हा एक नवीन वर्ड तयार होतो अँड दॅट इज नथिंग बट इमॅजिनेशन. मग हे इमॅजिनेशन कंटिन्युअस आपल्या माइंड मध्ये चाललेलं असतं. मग जर हे इमॅजिनेशन आणि हे जेव्हा इमॅजिनेशन चाललेलं असतं आपल्या मनामध्ये, मग तेव्हा काय होत असतंय की it connect first this whatever the imagination is there, that is desire, thought and expectation, it connect us with ourselves as well as with the outside world. Because while selection of while we are selecting whatever you want according to our desire, आणि मग सिलेक्शन होण्यासाठी आपण बाहेर जातो आहे, बाहेरच्या वर्ल्डशी कनेक्ट होतो आहे. त्यामुळे ते आपल्याला बाहेरच्या दुनियाबरोबर पण कनेक्ट करायला शिकवत आहे आणि आपल्या सेल्फ मध्ये आपण पण कनेक्ट होतो आहे असं त्यांनी इमॅजिनेशन जेव्हा हा वर्ड येतो आहे तेव्हा ते कनेक्ट करता आहे आपल्याला पण आणि बाहेरच्या वर्ल्डला पण. आणि त्यामध्ये आपण पुन्हा आपल्या इच्छा जेव्हा पूर्ण करायच्या म्हणतो आपण, मग त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या बिहेवियर मध्ये आपण चेंजेस करतो आहे. आपले वर्क प्लेस मध्ये किंवा वर्क आपण कसं वर्कआउट करतो आहे ते मिळवण्यासाठी, आपल्या डिझायर इच्छा मिळवण्यासाठी, मग त्यासाठी ते आपल्याला कनेक्ट करता आहे की आपल्या बिहेवियर आपल्या चेंजेस मध्ये आपल्या बिहेवियर मध्ये आपण चेंजेस कसं करतो आहे, वर्क आउट करण्यासाठी ते मिळवण्यासाठी कुठले कुठले मेथड्स कुठले प्रोसेस यूज करतो आहे ते आपल्याला तिथं ते दाखवत आहे. आणि त्याप्रमाणे ते मिळवण्यासाठी आपण वेगवेगळे डिसिजन घेतो, काय काय एक्झिक्यूट करतो आणि काय काय न एक्झिक्यूट करता मग एक्झिक्यूट करून आपण ते मिळवतो आहे. मग जर ह्या इमॅजिनेशन म्हणजे डिझायर, थॉट आणि एक्सपेक्टेशन हे जर नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असतील तर तुमचे जे डिझायर्स किंवा इच्छा ज्या आहेत ते करताना तुम्हाला सुसंवाद हा चांगल्या प्रकारे होणार आहे आणि त्यातनं ते पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला त्यामधनं काय मिळणार आहे, हॅपीनेस मिळणार आहे, कंटिन्युअस हॅपीनेस मिळणार आहे. मग नॅचरल एक्सेप्टन्सला म्हणजेच काय, ज्या काय तुमच्या डिझायर्स असतील त्याच्या पाठीमागे काहीतरी प्रॉपर उद्देश असायला पाहिजे, तुम्ही ते कशासाठी करता आहात ऍज अ ह्युमन बिंग तुम्हाला माहित असायला पाहिजे आहे तुम्ही का करता आहात, कशासाठी करता आहात आणि ते केल्यानंतर तुम्हाला ते कुठं नेऊन पोहोचवणार आहे हे तुम्हाला जर माहित असेल आणि ते तुमच्यासाठी
गुडविल आणणार आहे का, बाकीच्यांसाठी ते काय आणणार आहे, हे पण त्याच्यासाठी रिझन असायला पाहिजे आहे. दॅट इज नथिंग बट इट विल बी बेस्ड अपॉन व्हॉट नॅचरल एक्सेप्टन्स. मग ते जर नॅचरल एक्सेप्टन्सला धरून असेल तर त्यातनं तुम्हाला काय आहे, चांगल्या प्रकारे सुसंवाद घडवता येणार आहे आणि ते मिळाल्यानंतर तुम्हाला त्यातनं हॅपीनेस मिळणार आहे. ओके. सोर्सेस ऑफ आपण डिझायर बघितले होते की आपल्या इच्छा ज्या आपल्या मनामध्ये तयार होत आहेत प्रत्येक क्षणी त्या कंटिन्युअस असतात, रॅन्डम असतात. खरं त्या ज्या इच्छा आहेत त्या कुठनं आलेल्या आहेत, व्हॉट आर द सोर्सेस ऑफ दॅट डिझायर. सो देर आर 3 सोर्सेस ऑफ डिझायर दॅट वी हॅव सीन. व्हॉट आर दे? कॅन एनीवन टेल मी? सोर्सेस ऑफ डिझायर काय काय कुठल्या कुठल्या आहेत? Preconditioning, sensation and natural acceptance. येस, प्रीकंडिशनिंग आहेत, सेन्सेशन आहेत आणि नॅचरल एक्सेप्टन्स आहेत. मग प्रीकंडिशन आणि सेन्सेशन म्हणजेच काय आहे? जे प्रीकंडिशनिंग म्हणजेच काय, आपण कोणीतरी काहीतरी सांगितलेलं आहे आपल्या पॅरेंट्सनी, फ्रेंड्सनी आणि म्हणून आपण आपल्या मनात ती इच्छा काय झालेली आहे, उत्पन्न झालेली आहे. आपल्या मनात ती इच्छा तयार झालेली आहे. कोणतरी सांगत आहे म्हणून आपल्याला वाटते आपण ते करावं आणि ते आपली एक डिझायर किंवा इच्छा होती आहे आणि ती नेहमी बदलत असते आहे. आता कोणतरी पॅरेंट्स सांगते म्हणून आपण ते करतोय, आता आपले फ्रेंड सांगतात म्हणून आपल्या मनात तशी इच्छा तयार झालेली आहे. म्हणजे आपल्याला माहितच नाहीये की आपण ती का करतो आहे, कोण सांगता आहे म्हणून तो करतो आहे. खरं ते केल्यानंतर आपल्याला ते सुसंवाद चांगल्या प्रकारे घडवता येत आहे का ते करताना दुसऱ्यांशी, किंवा आपल्याला त्यातनं हॅपीनेस मिळणार आहे का, ते आपल्याला माहितच नाहीये. मग ती जी इच्छा आपण करत असतो आहे, आपल्याला वाटतं आहे ती इच्छा पूर्ण करावी, खरं ते कशा त्याचा बेस नाहीये काय. इट इज नॉट बेस्ड अपॉन व्हॉट सम यू कॅन से. त्याच्या पाठीमागे एक पर्पज नाहीये. मग ते कोणतरी सांगतंय म्हणून आपण करतो आहे, आपल्या इच्छा त्या तयार झालेल्या आहेत आणि ते आपल्याला त्यातनं हॅपीनेस पण मिळणार आहे ही पण गॅरंटी नाहीये. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ प्रीकंडिशन. आणि सेन्सेशन म्हणजेच काय आहे, उत्तेजित होणे. म्हणजे आपण कुठेतरी चांगल्या साईटला जातो आहे किंवा टेस्ट आहे, स्मेल आहे, टच आहे, त्यातनं आपल्याला एक उत्तेजित होऊन आपल्याला एक ते डिझायर किंवा इच्छा झाली ती करायची, मग त्याला म्हणतो आहे सेन्सेशन. त्या सेन्सेशन झाल्यामुळे आपल्याला ते उत्तेजना मिळालेली आहे आणि आपल्याला वाटतंय की ते आपण ते काम करावं. मग ते जे डिझायर आहे त्याची जर सोर्सेस सेन्सेशन असेल किंवा प्री कंडिशन्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो आहे, परतंत्र. ओके. मग जेव्हा जे हे सोर्सेस असेल कुठले, प्री कंडिशन आणि सेन्सेशन वरती बेस, तर काय होत आहे त्याला आपण परतंत्र म्हणतो आहे. खरं त्यावेळेस मतभेद असू शकतात की तुमचे जे डिझायर्स आहेत किंवा थॉट्स किंवा एक्सपेक्टेशन यामध्ये मतभेद असणार आहेत. डिझायर थॉट मध्ये मतभेद असतील, थॉट एक्सपेक्टेशन मध्ये मतभेद असतील आणि ते नॅचरल एक्सेप्टन्सला धरून पण नसणार आहेत. आणि नॅचरल एक्सेप्टन्स अनुसरून नसल्यामुळे ते तुमचे डिझायर किंवा अपेक्षा जेव्हा त्या पूर्ण होणार आहेत तेव्हा त्यातनं तुम्हाला काय मिळणार आहे, डिसहार्मोनी मिळणार आहे किंवा अनहॅपीनेस मिळणार आहे. तुम्हाला जरी त्या इच्छा पूर्ण झाल्या, करत ते कशावरती बेस आहेत, प्री कंडिशन आणि सेन्सेशन वरती. ते नॅचरल एक्सेप्टन्सला अनुसरून नसणार आहेत आणि त्यामध्ये मतभेद असणार आहेत, ते करताना पण मतभेद असणार आहेत आणि त्यामुळे जेव्हा ते पूर्ण होतील तरी त्यातनं तुम्हाला काय मिळणार आहे, डिसहार्मोनी आणि अनहॅपीनेस मिळणार आहे. ओके. मग तिसरी जी सोर्सेस आहे ती कशावर आहे, दॅट इज नथिंग बट इफ द सोर्सेस ऑफ डिझायर इट इज बेस्ड अपॉन व्हॉट नॅचरल एक्सेप्टन्स. नॅचरल एक्सेप्टन्स म्हणजे आपण ते डिझायर किंवा इच्छा जी आपल्या मनात तयार झालेली आहे त्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे, ते आपण का करतो आहे आणि ऍज अ ह्युमन बिंग ते आपल्याला का करायचं आहे, त्याच्या मागचं रिझन काय आहे, ते आपल्यासाठी गुडविल आणणार आहे का, बाकीच्यांसाठी काय आणते ते, हे तुम्हाला माहिती गरजेचं आहे. आणि ते आपण पूर्ण केल्यानंतर आपल्याला त्यातनं काय हॅपीनेस मिळू शकणार आहे का हे तुम्हाला गॅरंटी असेल, दॅट इज इट इज नथिंग बट नॅचरल एक्सेप्टन्स. मग ते जर सोर्सेस ऑफ डिझायर नॅचरल एक्सेप्टन्सला अनुसरण असतील त्याला आपण म्हणतो आहे स्वतंत्रता. त्याला काय म्हणतोय आपण, स्वतंत्रता आहे. मग जेव्हा असे इमॅजिनेशन जर नॅचरल एक्सेप्टन्सला गायडेड असतील, नॅचरल एक्सेप्टन्सला अनुसरून असतील तर तुम्ही ते केल्यानंतर
तुम्हाला काय मिळणार आहे, सुसंवाद चांगल्या प्रकारे घडवता येणार आहे बाकीच्यांशी ते करताना, आणि रिलेशनशिप पण चांगली मेंटेन होणार आहे. आणि त्यातनं ते केल्यानंतर तुम्ही जे तुमचे गोल्स अचीव्ह करणार आहात, इच्छा पूर्ण करून जे काय फुलफिलमेंट करणार आहे तुमच्या गोल्सची, त्यातनं तुम्हाला काय मिळणार आहे, म्युच्युअल हॅपीनेस अँड म्युच्युअल प्रॉस्पेरिटी मिळणार आहे. कंटिन्युअस हॅपीनेस अँड म्युच्युअल प्रॉस्पेरिटी यू विल गेट, because they are guided by what, natural acceptance. These sources of desire, they are based upon what, natural acceptance. They are guided by natural acceptance, and therefore whatever you will fulfill your desires, it will what, it will lead to mutual happiness and mutual prosperity, and as well as your fulfillment of human goals. मग हे आपण मागच्या वेळेस बघितले होते. आणि आताच्या सिनेरिओ मध्ये काय आहे, मॅक्झिमम डिझायर्स, हे आपण 2 डायग्राम बघितले होते, लास्ट पार्ट आपण बघितला होता. मॅक्झिमम डिझायर्स हे जे आताच्या करंट सिनेरिओ मध्ये काय आहे, जो काय तुम्ही समजा 100% कन्सिडर केला, आपले जे डिझायर्स आहेत त्यातले 80% हे मॅक्झिमम डिझायर्स आताच्या सिनेरिओ मध्ये प्री कंडिशन आणि सेन्सेशन वरती बेस आहे, म्हणजे परतंत्रावर बेस आहे. खरं तसं नको असायला पाहिजे आहे. आणि 20% हे नॅचरल एक्सेप्टन्स वरती बेस आहे. तसं नको असायला पाहिजे, कारण की तुम्हाला माहिती आहे, जर प्री कंडिशन आणि सेन्सेशन वरती डिझायर बेस असतील तर त्यातनं पूर्ण केल्यानंतर आपले डिझायर्स आपल्याला अनहॅपीनेस मिळणार आहे आणि डिसहार्मोनी क्रिएट करणार आहे. मग ती आपल्याला फिगर नको आहे. जो रेड पार्ट आहे प्री कंडिशन आणि सेन्सेशनचा, लेफ्ट साइडला जी फिगर आहे ते 80% प्री कंडिशन आणि सेन्सेशन वरती बेस आहे डिझायर, आणि 20% जो निळा पार्ट आहे दॅट इज बेस्ड अपॉन व्हॉट, दॅट इज नॅचरल एक्सेप्टन्स. मग ही फिगर आपल्याला चेंज करायची आहे, and this figure can be changed when you go for self exploration. सेल्फ एक्सप्लोरेशन गरज आहे, आता काळाची गरज आहे. सेल्फ एक्सप्लोरेशन करा. प्रत्येक काम करताना तुम्ही सेल्फ एक्सप्लोर करा. तुमचं आतलं मन तुम्हाला काय सांगता आहे, ते तुमच्यासाठी गुडनेस आणणार आहे का, त्याचा हेतू काय आहे, आणि ते बाकीच्यांसाठी पण काम करताना चांगलं आणणार, चांगल्या प्रकारे ते हार्मोनी क्रिएट करणार आहे का तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये, रिलेशनशिप मेंटेन 4 लेवलमध्ये जे काय तुम्ही काम करता आहात 4 लेवलला अनुसरून, मग त्याला ते काय चांगलं आणणार आहे का, त्यांच्यासाठी पण चांगलं आणणार आहे की. सेल्फ एक्सप्लोरेशन करा. आणि जेव्हा कुठलंही काम करताना तुम्ही सेल्फ एक्सप्लोरेशन करणार तेव्हा ही फिगर काय होणार आहे, म्हणजे तुमचे जे मॅक्झिमम डिझायर आहे ते नॅचरल एक्सेप्टन्सला गायडेड असणार आहेत, नॅचरल एक्सेप्टन्सला अनुसरून असणार आहेत. सो दिस फिगर विल चेंज. रेड पार्ट विल नाउ बिकम एज 20% and 80% will be what, desire from natural acceptance. If you self explore through each and every situation, जेव्हा तुम्ही हँडल करताय लाईफ मध्ये सेल्फ एक्सप्लोरेशन करा. मग सेल्फ एक्सप्लोरेशन जर करणार आहात, तुमचे जे डिझायर्स, थॉट्स आणि एक्सपेक्टेशन्स आहे, दॅट इज इमॅजिनेशन, इट विल बी गायडेड बाय व्हॉट, नॅचरल एक्सेप्टन्स, and only 20% will be based upon preconditioning and sensation. And when this figure will get changed through self exploration, whatever your goals you will achieve, you will get what, that is you will get happiness as well as mutual prosperity and mutual happiness. तुमच्या 4 लेवलला तुम्ही मेंटेन करणार आहे आणि कंटिन्युअस मिळणार आहे तुम्हाला. लक्षात आलेलं आहे. मागच्या वेळेस पण मी रिपीट केलं होतं, फक्त रिवाइज केलं यावेळेस. तो पार्ट लक्षात आलेला होता का तुम्हाला, हे फिगरचा, या फिगरचा पार्ट लक्षात आलेला आहे का? Yes or no? Yes, ma'am. Okay. And now the last part, that is harmony in the body. Harmony in the body, that is understanding संयम and स्वास्थ्य. संयम आणि स्वास्थ्य म्हणजे नक्की काय आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे जेव्हा आपण सुसंवाद बॉडीशी साधतो आहे तेव्हा. सुसंवाद हा बॉडीशी करताना आपल्याला समजून काय घ्यायचंय, संयम आणि स्वास्थ्य हे कसं राखायचं आहे आपल्या बॉडीचं, ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यासाठी आपण अगोदर बघितलेलं आहे, सेल्फ इज अ कॉन्शियस, जाणीव असलेला. कॉन्शियस म्हणजेच काय, जाणीव असलेला आहे. त्याला माहितीये की आपल्यामध्ये जीव आहे. whereas body is only what, material, that is a physical presence. He does not know त्याच्यामध्ये आत काहीतरी आहे, फक्त सेल्फला जाणीव आहे की त्यामध्ये आत जीव आहे, जाणीव असलेल्या. खरं बॉडी इज ओनली द फिजिकल, दॅट इज अ मटेरियल. Body is, you know, it is the instrument of eye. According to the eye, whatever the instruction suggestion will be given, the body will act, do its activity. So it is acting as an instrument of what, self. I use the body to see something,
टू डू समथिंग और टू एन्जॉय समथिंग हे आपण बघितलेलं आहे. मी करता आहे, मी द्रष्टा आहे आणि मी भोगता पण आहे. म्हणजेच ह्याला काय दिलेलं आहे, आय यूज माय बॉडी टू सी समथिंग दॅट इज नथिंग बट द्रष्टा, टू डू समथिंग दॅट इज नथिंग बट करता, अँड टू एन्जॉय समथिंग दॅट इज नथिंग बट भोगता. हे आपण बघितलेले आहे, तिन्ही पाठ आपण बघितलेले आहे. सो मग जेव्हा हे आपण तिन्ही पाठ समजून घेतो आहे, दॅट इज अ सेल्फ इज अ को एक्झिस्टन्स, दॅट इज बॉडी इज अ को, यू कॅन से दॅट इज human being is a coexistence of what, self and body. Body is an instrument of self and I being a seer, door and enjoyer. हे आपण तिन्ही पाठ बघितलेले आहेत. त्यामुळे आता आपला गरजेचं आहे की आपल्याला काय बघायचं आहे. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ सेल्फ. इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे, सेल्फची आहे, आयची आहे, टू नर्चर, टू प्रोटेक्ट अँड राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. ही रिस्पॉन्सिबिलिटी कुणाची आहे, बॉडी तर काम करता आहे, जसं इन्स्ट्रक्शन देता आहे आय, जसं सजेशन देता आहे आय, तसं ते बॉडी इनॅक्ट होता आहे. ओके, आणि आयच आहे जो सीर आहे, जो एन्जॉय करतो आहे आणि जो भोगता पण आहे, करता पण आहे. मग आयचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे. इट इज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द आय दॅट इज नथिंग बट सेल्फ टू नर्चर म्हणजे पालन पोषण करणे, प्रोटेक्ट करणे आणि राईट युटिलायझेशन ऑफ दॅट बॉडी. हे कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, आयची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. द फिलिंग ऑफ अबाव, कुणाची फिलिंग, हे फिलिंग ऑफ व्हॉट, नर्चरिंग, प्रोटेक्शन अँड राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी इन आय. फिलिंग कुणाची आहे, फिलिंग टू नर्चर, प्रोटेक्ट अँड राईट युटिलायझेशन ऑफ दॅट बॉडी. मग ही फिलिंग कुणामध्ये आहे, आय मध्ये. दॅट फिलिंग इज नोन ॲज व्हॉट, संयम, और यू कॅन से सेल्फ रेग्युलेशन. इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, सेल्फ रेग्युलेशन. हा तुम्हाला प्रश्न विचारू शकतात, व्हॉट इज संयम, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज सेल्फ रेग्युलेशन. मग ती काय आहे सेल्फ रेग्युलेशन म्हणजे, इट इज द फिलिंग, हिअर द डेफिनेशन इज गिवन, the feeling of responsibility in the self. feeling of what, responsibility एक आहे सेल्फला. कशाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की नर्चरिंग, प्रोटेक्शन आणि राईट युटिलायझेशन बॉडीचं कसं करायचं आहे, ती जी रिस्पॉन्सिबिलिटीची फिलिंग आहे कुणाची, आयची, त्या फिलिंगला काय नाव दिलेलं आहे, दॅट इज नथिंग बट संयम, और यू कॅन से सेल्फ रेग्युलेशन. लक्षात आलेलं आहे का, फिलिंग काय आहे, रिस्पॉन्सिबिलिटीची ती फिलिंग आहे कुणामध्ये, सेल्फमध्ये. कुणाबद्दल, बॉडीच्या नर्चरिंगसाठी, बॉडीच्या प्रोटेक्शनसाठी आणि राईट युटिलायझेशन बॉडी कसं करता आहे, ती जी फिलिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये, रिस्पॉन्सिबिलिटीची, सेल्फची, त्याला काय म्हणतो आहे आपण, संयम किंवा सेल्फ रेग्युलेशन. इफ देर इज अ संयम इन द सेल्फ, जर संयम असेल सेल्फ मध्ये तरच काय होणार आहे, बॉडी फिट असणार आहे आणि एव्हरी पार्ट ऑफ द बॉडी विल परफॉर्म इट्स एक्सपेक्टेड फंक्शन. जर संयम असेल सेल्फ मध्ये तरच मग बॉडी आपण काय म्हणतो आहे, फिट आहे आणि प्रत्येक बॉडीचे पार्ट्स हे प्रॉपरली एक्झिक्यूट करता आहात. कारण की का आहे, कारण की संयम आहे सेल्फ मध्ये. ती रिस्पॉन्सिबिलिटी फिलिंग आहे रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये, रिस्पॉन्सिबिलिटीची कुणामध्ये, सेल्फ मध्ये. आणि ते असल्यामुळे त्याला आपण म्हटलेलं आहे देर इज अ संयम इन द सेल्फ. आणि त्यामुळे बॉडी ही काय आहे, फिट आहे किंवा प्रत्येक पार्ट हे बॉडीचे काय आहेत, प्रॉपरली फंक्शन होत आहेत. अँड दॅट इज, इट इज कॉल्ड एज व्हॉट, स्वास्थ्य. जर बॉडी फिट असेल आणि प्रत्येक बॉडीचे पार्ट्स हे प्रॉपरली एक्झिक्यूट करत असतो आहे, त्यालाच आपण म्हणतो आहे व्हॉट, हेल्दी, और त्या बॉडीचं स्वास्थ्य काय आहे, चांगलं आहे. हे आपण स्वास्थ्य नक्की बघूया. पहिले संयम लक्षात आलेला आहे का, संयम, वेदर यू गॉट व्हॉट इज संयम, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ संयम. कोणी सांगू शकेल का संयम म्हणजे नक्की काय आहे. व्हॉट इज अ definition of संयम, anyone? अलर्ट स्नेहल,
अलर्ट स्नेहल, नेहा गोळवे, दिव्या. There are 51 students. So anyone from हाँ बोला कौन है? कंट्रोल. कौन बोलते हैं? साक्षी खैरे. हाँ साक्षी बोला. What is संयम definition? मॅडम संयम means सेल्फ कंट्रोल. सेल्फ कंट्रोल, सेल्फ रेग्युलेशन. बोला अजून काय म्हणू शकता? त्याचं डेफिनेशन काय आहे? डेफिनेशन काय? From boys side. It is written on in the PPT also, and the PPT is front of you, I think so. Can I? हाँ. The feeling of responsibility in the self for nurturing, protection, and right utilization of the body. It is known as Sanyam or Okay. self-regulation. Okay. From boys. From boys side. पवार अक्षय, मुकुंद तलेकर. The feeling of responsibility in the self for nurturing, protection, and right utilization of the body is called Sanyam. ओके. म्हणजे ही फिलिंग रिस्पॉन्सिबिलिटीची आहे. त्याला एक रिस्पॉन्सिबल सेल्फ कुणाला रिस्पॉन्सिबल केलेला आहे? सेल्फला. ओके. कुणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? बॉडीच्या नर्चरिंग, पालन पोषण करण्यासाठी, प्रोटेक्शनसाठी, बॉडी कशी प्रोटेक्ट करायची आहे आणि राईट युटिलायझेशन कसं करायचं आहे बॉडीने. ती जी रिस्पॉन्सिबिलिटीची फिलिंग आहे सेल्फची बॉडीच्या बाबतीत, त्याला आपण म्हणतो आहे संयम. आणि जर संयम, if there is a संयम in the body, in the self, I'm telling, if there is a संयम in the self, what will happen? जर संयम असेल सेल्फ मध्ये तर काय होणार आहे? बॉडी फिट राहणार आहे आणि प्रत्येक बॉडीचे पार्ट्स हे चांगल्या प्रकारे काय होणार आहेत? फंक्शन करणार आहे, एक्सपेक्टेड फंक्शन करणार आहे. मग जेव्हा बॉडी फिट असणार आहे आणि प्रत्येक पार्ट चांगल्या प्रकारे एक्झिक्यूट होणार आहे, तेव्हा आपण त्याला म्हणतो आहे हेल्दी बॉडी. That is nothing but swasthya. That is nothing but swasthya. So what is swasthya or health? It is a condition of the body. It is what? स्वास्थ्य किंवा हेल्थ कधी असणार आहे? जेव्हा कंडिशन असणार आहे बॉडीची, where every part of the body is performing its expected function and there is a harmony within the body and it is fit for use by the self. And it is fit for use by the self. म्हणजे ती एक कंडिशन आहे बॉडीची. स्वास्थ्य किंवा हेल्थ आपण म्हणतो आहे स्वास्थ्य चांगलं आहे बॉडीचं किंवा हेल्थ चांगलं आहे. कधी असणार आहे? ती एक कंडिशन आहे जेव्हा प्रत्येक बॉडीचे पार्ट्स हे चांगल्या प्रकारे एक्सपेक्टेड जे फंक्शन आहे ते चांगल्या सुरळीत प्रमाणे होत आहे बॉडीमध्ये आणि सुसंवाद चांगल्या प्रकारे होतो आहे. बॉडी जे इन्स्ट्रक्शन्स किंवा सजेशन सेल्फ देत आहे त्याप्रमाणे बॉडी ऍक्ट होते आहे ऍज अन इन्स्ट्रुमेंट आणि बॉडी फिट आहे प्रत्येक काम करण्यासाठी. कुठलंही सजेशन इन्स्ट्रक्शन देऊ दे सेल्फनी त्याप्रमाणे बॉडी ऍक्ट होती आहे आणि ती फिट आहे ते काम पूर्ण करण्यासाठी. दॅट कंडिशन इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज स्वास्थ्य और हेल्थ. लक्षात आलेलं आहे का? सो व्हाट इज स्वास्थ्य और हेल्थ? Whether you are clear with the two definitions, swasthya and Sanyam, hey, definitions can be asked from the MCQ. What is swasthya and what is Sanyam? Can now anyone tell me
from starting the definition. What is the definition of swasthya and sanyam? From boys and from girls. स्वास्थ्य and संयम म्हणजे तुम्ही कसं डिफाइन करणार आहात? समृद्धी शिंदे. स्वास्थ्य आणि संयम तुम्ही कसं डिफाइन करणार आहे? वैष्णवी शेळके. whether you are present or only on the mobile. नेहा घोळवे. अलर्ट स्नेहल. गायत्री पाटील. गौरी पाटील. सायराज. Yes, ma'am. Okay, Sairaj, tell me the answer. What is Sanyam and Swasthya? Sairaj? Harshal? What is happening to boys as well as girls? Whether you have not understood the definition, Pawar Akshay, Sanket Koli, Sanika Patil, from your side, if you don't want to interact, and how I can tell you what is next point. जर तुम्हाला जर हाच पॉइंट जर माहितच नसेल तर बाकीच्या पुढच्या पॉइंटला जाण्याचा अर्थ काय आहे? Now those names which I have मी आता बोलून दाखवलेलं आहे ज्यांची नावं त्यांच्यापैकी कोणीतरी मला संयम आणि स्वास्थ्य काय आहे डेफिनेशन सांगा लवकर. Once again I will repeat the names. Alert Snehal, वैष्णवी, नेहा घोळवे, सानिका पाटील, सैराज, पवार अक्षय, संकेत कोळी, मुकुंद. Yes, ma'am. हा बोला, कोण आहे? मुकुंद तळेकर. हा मुकुंद तळेकर.
व्हॉट इज संयम अँड स्वास्थ्य? अगेन देर इज अ सायलेन्स. Ma'am, हा बोला. Sayam is the responsibility of self to nurture, protect, and right utilization of body, and swasth means good health. गुड हेल्थ. बट प्रॉपर डेफिनेशन काय आहे? नुसतंच गुड हेल्थ म्हटलं की स्वास्थ्य आलं का? हा बोला. श्रद्धा दिवसे. Swasth, it is the condition of body where every part of body is performing its expected function and there is harmony within body and it fit for use by the self. ओके. आता तुमच्या भाषेमध्ये तुम्ही काय म्हणू शकता स्वास्थ्य म्हणजे? बाकीच्या ज्यांना नावं सांगितलेली आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी, किंवा ज्यांची नावं नाही सांगितलं त्यांना वाटतं आहे आपल्याला सांगावं. एनीवन? मुकुंद सांगणार होते ना? मुकुंद तलेकर. So there is no interaction from this now for this lecture. What is happening? Only two, three students are speaking and rest one are only joining. Samreen Atar. This is a condition. See. मॅम चुकेल माझं थोडस. कोण आहे? श्रद्धा दिवसे. हा दिवसे बोला की. चुकू दे, काय होत नाही. स्वास्थ्य म्हणजे आपल्या शरीराचा एव्हरी पार्ट हा परफॉर्म करतो जे आपल्याला एक्सपेक्टेड आहे फंक्शन विदिन बॉडी, जे की आपल्या शरीरासाठी योग्य आहे, म्हणजे युजफुल आहे. चालतंय. सुमित. प्रतीक. रोल नंबर 4950. Yes, ma'am. हा बोला की. कोण आहे? सुमित का प्रतीक? प्रतीक मॅम. हा बोला प्रतीक. स्वास्थ्य आणि संयम याचा अर्थ काय आहे? डेफिनेशन काय आहे? रणवीर. राज. आविष्कार. हा बोला. कोण आहे? स्वास्थ्य म्हणजे आपण कुठलं पण वर्क करतोय, एखादी आपण ऍक्टिव्हिटी करत असतो तर त्यामध्ये आपली बॉडीचे फंक्शन पूर्ण फिट प्रमाणे वर्क करायला पाहिजे, वर्किंग पाहिजे चांगलं. आणि संयम म्हणजे आपल्या स्वतःवर कंट्रोल पाहिजे चांगला. ओके चालते. ओके सो you got the definition now. संयम it is nothing but what it is a सेल्फ म्हणू शकतो आपण. सेल्फ कंट्रोल असणं गरजेचं आहे, सेल्फ रेग्युलेशन असणे गरजेचं आहे. दॅट सेल्फ रेग्युलेशन असणं गरजेचं आहे. दॅट इज नथिंग बट एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे सेल्फची, फिलिंगची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. कुणाबद्दल आहे ती? बॉडीच्या बद्दल आहे. नर्चर करायला पाहिजे, चांगलं प्रोटेक्ट करायला पाहिजे आणि राईट युटिलायझेशन बॉडीचं व्हायला पाहिजे आहे. ती जी रिस्पॉन्सिबिलिटीची फिलिंग आहे त्याला आपण सेल्फ संयम म्हटलेला आहे किंवा सेल्फ रेग्युलेशन म्हटलेलं आहे. आणि जर संयम सेल्फ मध्ये असेल तर बॉडी ही फिट असणार आहे, प्रत्येक काम तो चांगल्या प्रकारे करणार आहे, एक्सपेक्टेड फंक्शन जे आहेत ते चांगल्या प्रकारे घडणार आहेत आणि सुसंवाद पण चांगल्या प्रकारे होणार आहे बॉडी आणि आय मध्ये. त्याला म्हणतो आहे आपण काय म्हणू शकतो आहे की त्या बॉडी संयम आहे सेल्फ मध्ये.
आणि जर संयम असेल तर काय असणार आहे, बॉडी फिट असणार आहे. आणि जेव्हा जेव्हा कंडिशन असेल त्या बॉडीची की बाबा बॉडी फिट आहे आणि ती प्रत्येक काम चांगल्या प्रकारे जे काय एक्सपेक्टेड आहे त्याप्रमाणे ती करते आहे, त्यावेळेस आपण म्हणतो आहे की बॉडी हेल्दी आहे किंवा बॉडीचं स्वास्थ्य चांगलं आहे. दॅट इज नथिंग बट द डेफिनेशन ऑफ स्वास्थ्य. बट आत्ताच्या कंडिशन मध्ये काय होत आहे, देर इज अ लॅक ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड्स द बॉडी. वी आर इग्नोरिंग द बॉडी किंवा आपण बॉडीच्या जे काय बॉडीला ट्रीट करायला पाहिजे आहे त्याप्रमाणे आपण त्या ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत टुवर्ड्स द बॉडी ते आपण काय करतो आहे ते करत नाहीयेत. वी आर लॅकिंग ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द बॉडी. टेंडन्सी ऑफ मेडिकेशन टू सप्रेस द एलिमेंट्स. म्हणजे आपल्याला काहीही समजा थोडासा ताप आला किंवा काहीही आपल्याला वाटतं आहे की आपण आजारी आहोत तर आपण काय करतो आहे त्याचं मूळ कारण शोधत नाही. आपण काय करतो की तात्पुरता आराम मिळवण्यासाठी आपण मेडिसिन घेतो आहे आणि ते जे दुखणं आहे ते सप्रेस करतो आहे. तसं न होता की आपल्याला हा आजार कशामुळे झालेला आहे, त्याचं मूळ कारण काय आहे आणि ते कशाने बरं होणार आहे ते जर आपण शोधलं आणि त्याप्रमाणे आपण जर आपल्या आहार विहारमध्ये जर आपण बदल केलेला आहे त्याप्रमाणे तो रोग नष्ट झाला तर आपल्याला हे होणार नाही, तो रोग पुन्हा उत्पन्न होणार नाही, त्याचं मूळच नष्ट होणार आहे. तसं न करता आपण काय करतो आहे, तात्पुरता आराम मिळवण्यासाठी आपण जरी आपला तो आजार ताप आला किंवा काही झालं तर आपण त्याचा मूळ कारण शोधत नाही. कशामुळे झालेला आहे, खोकला कशामुळे आलेला आहे त्याचं मूळ कारण न शोधता आपण आहार विहार मध्ये लक्ष न देता आपण मेडिसिन देऊन तो जो त्याचं हे आहे तो नुसतं तात्पुरतं आपण ते सप्रेस करतो आहे. ओके. पोल्युटेड एअर, वॉटर अँड फूड. आपण जे काय आपण श्वास घेतो आहोत किंवा जे काय आपण पाणी पितो आहे, फूड घेतो आहे, आजकालचं जर ते बघितलं आहे तुम्ही जे व्हेजिटेबल्स फ्रुट्स आहेत ते सगळे काय आहे औषध देऊन त्यांना पिकवतात, हे करतात आणि तसेच ते फूड आपण काय करतो कंझ्युम करतो आहे. पोल्युटेड एअर आपण कंझ्युम करतो आहे, ऑक्सिजन घेतो आहे, पोल्युटेड जे वातावरण झालेले आहे त्यातनं मध्ये आपण इनहेल करतो आहे. तसं म्हणजे ते न घेऊन आपले जे काय आहे सकाळी फ्रेश हवा असते आहे, आपण सकाळी लवकर उठून आपण प्राणायाम करून आपण जास्तीत जास्त ऑक्सिजन इनहेल कसा करता येईल ते पण चांगला ते आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे. खरं ते सगळं आपण काय करतो आहे, वी आर नॉट टेकिंग केअर ऑफ दॅट बॉडी. वी आर लॅकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द बॉडी अँड नॉट paying the attention toward the body. This is the current situation. Okay, so you are going to take care of the body. So what are the program to take care of the body? That is understanding and living with संयम. जेव्हा जेव्हा आपण बॉडीची केअर करणार आहे म्हणजेच काय आहे आपण संयम राखून आपल्या बॉडीचं काय करणार आहे समजून घेणार आहे आपण बॉडीला आणि त्याप्रमाणे आपण आपलं जीवन जगणार आहे. मग संयम हा कशा प्रकारे राखता येणार आहे आणि बॉडीची केअर कशी करणार आहे आपण संयम राखून, त्यासाठी 3 पॉइंट दिलेले आहेत, 3 प्रोग्राम्स आहेत. पहिली गोष्ट आहे नर्चरिंग ऑफ द बॉडी. नर्चरिंग ऑफ द बॉडीला काय म्हटलेलं आहे, पोसना. ओके, नर्चरिंग म्हणजे पालन पोषण करणे बॉडीचं. नंतर प्रोटेक्शन संरक्षण करणे बॉडीचं आणि सदुपयोग करणं राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. सदुपयोग करणं म्हणजेच राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी. मग हे जे 3 प्रोग्राम्स आहेत टू टेक केअर ऑफ द बॉडी, मग हे तुम्हाला विचारू शकतात व्हॉट आर द प्रोग्राम टू टेक केअर ऑफ द बॉडी और हाऊ यू आर गोइंग टू अंडरस्टँड अँड लिव्ह विथ संयम. For that, what are the program? So for understanding and living with Sanyam, or what are the program to take care of the body, there are 3 programs. Nurturing, that is posna. Protection, that is nothing but savrakshan. And right utilization, nothing but sadyupok of the body. So you must know all this. What are the program to take care of the body? First is nurturing of the body, posna. मग हे तुम्हाला ऑलरेडी सगळ्यांना माहितीच आहे. आपण पालन पोषण करण्यासाठी काय करायला पाहिजे आहे, प्रॉपर फूड घ्यायला पाहिजे आहे. इनटेक शुड बी न्यूट्रिशियस. वॉट एव्हर द वी आर गोइंग टू टेक, कंझ्युम द एअर, दॅट शुड बी ऑल्सो पोल्युशन फ्री. वॉटर शुड बी नॉट पोल्युटेड. वॉट एव्हर यू आर गोइंग टू टेक द इनटेक ऑफ द वॉटर, इट शुड बी प्युअर. अँड जे काय तुम्ही आहार घेता आहात त्याचं प्रॉपर इंजेक्शन व्हायला पाहिजे, चिविंग व्हायला पाहिजे आहे प्रॉपर. आपण म्हणतो आहे की प्रत्येक घास नीट
काय चावून खाणे, त्याप्रमाणे चांगलं इंजेक्शन होत आहे, डायजेशन होत आहे आणि एक्सक्रिशन पण चांगलं व्हायला पाहिजे आहे. So these three parts should be clear: ingestion, digestion, and excretion should be on the regular basis, and then that will help to nurture the body. So for nurturing of the body, that is nothing but portion of the body. These three parts should be included. Ingestion should be there, digestion and excretion should be at the proper regular time, and there should be a proper nutritious food, air as well as the water. आहार चांगला घ्यायला पाहिजे आहे. लिक्विड इंटेक शुड बी मोर दॅट यू नो. प्रत्येक पाणी आपल्याला किती लागतं आहे त्याप्रमाणे आपले किती लिटर पाणी आपण दिवसातनं प्यायला पाहिजे आहे तुम्हाला प्रॉपरली ठरवता यायला पाहिजे आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रॉपरली पाणी घेत आहात, भरपूर पाणी घेत आहात, तर आपोआपच तुमचं इंजेक्शन, डायजेशन, एक्सक्रिशन नीट व्यवस्थित होणार आहे. हे तुम्हाला पण माहिती आहे, सांगण्याची गरज नाहीये. आणि न्यूट्रिशियस फूड, सात्विक आहार, पौष्टिक आहार घेतल्यानंतर ते पण माहिती आहे. आणि त्यात कुठनं कशामधनं काय काय मिळतं आहे त्याचं जर तुम्हाला टेबल तुम्हाला नेट थ्रू मिळालेलं आहे, त्याप्रमाणे तुम्ही प्रॉपर फूड घेतलेलं आहे, तर तुमचं हे नर्चरिंग ऑफ द बॉडी नीट होणार आहे आणि तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या शरीराची काळजी घेऊ शकता. दुसरं आहे प्रोटेक्शन ऑफ द बॉडी, संरक्षण. मग प्रोटेक्शन तुम्हाला माहितीच आहे. प्रोटेक्शन आपण कसं करतो आहे, प्रॉपर अपकीप ऑफ द बॉडी, नीट राहणे, आहार विहार घ्यायचा आहे. आहार विहार तर आपण पोषणामध्ये बघितलेलेच आहे. आपल्या बॉडीचं संरक्षण करण्यासाठी प्रॉपर बॉडी क्लीन करणे गरजेचं आहे. हे सांगायला तुम्हाला लहानपणापासूनच ते सांगितलेलं आहे. देयर शुड बी प्रॉपर क्लीनअप ऑफ द बॉडी. फिजिकल लेबर अँड एक्झिस्टन्स, श्रम, व्यायाम, आसन, प्राणायाम करणं गरजेचं आहे. जेवढं तुम्ही सकाळी उठून लवकर उठणे, लवकर झोपणे हे पण गरजेचं आहे. आणि त्याप्रमाणे लवकर उठून एक्सरसाइज करणे आणि एक्सरसाइज साठी जे काही इक्विपमेंट लागतं आहे त्याचं प्रॉपर नॉलेज असणं गरजेचं आहे. कधी वापरायचं, कसं वापरायचं आहे हे तुम्हाला माहित असायला पाहिजे आहे. ट्रीटमेंट ऑफ द बॉडी, जर कुठलाही आजार झालेला आहे तर त्याचा आयुर्वेदिक किंवा जे काय प्रॉपर मूळ कसं नष्ट होणार आहे हे त्यासाठी ट्रीटमेंट घ्या. नाहीतर नुसतं सप्रेस करण्यासाठी, तात्पुरता आराम मिळवण्यासाठी त्यासाठी तुम्ही ट्रीटमेंट घेऊ नका. ओके. आणि हे तुमच्या आयुर्वेदिक औषधावर भर द्या असं सांगितलेलं आहे यामध्ये. प्रॉपर क्लिनिंग ऑफ दॅट बॉडी, फिजिकल श्रम, व्यायाम, आसन, प्राणायाम गरजेचं आहे. एक्सरसाइज गरजेचं आहे. मग त्याच्या ठरवलेल्या वेळाप्रमाणे जर डेली तुम्ही एक्सरसाइज, प्राणायाम केलं तर दॅट विल बी ऑल्सो हेल्पफुल बिकॉज दॅट विल कीप द बॉडी in our, as this is an online lecture, but when you will be offline for the next same, you must know, म्हणजे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे की आपल्या कॉलेजमध्ये प्राणायाम सेशन असतात. that is daily there is a half an hour pranayam session to keep your body that is एक्सरसाइज केल्यामुळे बॉडी फिट राहते आहे. आणि तुमची जी आहे इनहेल करणे, एक्सेल करणे, बॉडी फ्रेश राहणे यासाठी हे प्राणायाम ऍक्टिव्हिटी डेली तुमच्या टाइम टेबल मध्ये इन्क्लूड केलेली आहे. खरं हे ऑनलाईन लेक्चर चालू असल्यामुळे दॅट इज नॉट इन्क्लुडेड, बट वेन यू विल बी ऑफलाईन यू विल नो why that pranayam it is necessary and what are the आसन्स जे आपण करणार आहोत. त्यामध्ये वेगवेगळे आसन्स आहेत ते हाफ अन आवर मध्ये मॅनेज केलेले आहेत. आणि त्यामध्ये कपालभाती आहे, मेडिटेशन्स आहेत, क्लॅपिंग आहे, सगळं येत आहे. आणि तुम्ही ऑफलाईन लेक्चर सुरू झाल्यानंतर यू विल बी एक्साइटेड टू डू दिस डेली प्राणायाम अँड दॅट विल हेल्पफुल टू फिट, म्हणजे हेल्पफुल आहे तुम्हाला ते फिट राहण्यासाठी. दिवसभर तुमचे जे लेक्चर्स होणार आहे 7 किंवा 8 त्यामध्ये तुम्ही कसे फ्रेश राहू शकता आहे त्यासाठी हे सकाळी प्राणायाम घेतलेलं जात आहे. ते पण तुमचं टायमिंग आहे 10 to 10:30 इज द टायमिंग विच इज डेली इन्क्लुडेड इन द टाइम टेबल. हा एक सरांनी मस्तपैकी टाइम टेबल केलेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला स्टुडंट लाईफ साठी प्राणायाम एक्सरसाइज करणे खूप गरजेचं आहे. That is nothing but for protection of the body and right utilization of the body, that is sadyupayog. Right utilization of the body by using instrument and equipment to the help the body. म्हणजे जे काय तुम्ही एक्सरसाइज साठी किंवा कुठल्याही बाबतीत तुम्हाला समजा कुठं फिरायला जायचं असेल किंवा तुम्हाला डेली वॉकिंग करायचं असेल, खरं वॉकिंग किती लिमिटेड पर्यंत तुम्ही करू शकता ते तुम्हाला गरजेचं आहे. जर तुम्हाला नंतर 5
2-3 किलोमीटर चालायचं तर ठीक, तुम्ही वॉकेबल आहात, तुम्ही यू कॅन गो बाय वॉकिंग. बट इफ इट इज 20 किलोमीटर 25 किलोमीटर, इट विल बी हेल्पफुल टू यूज द सायकल टू एक्सरसाइज युअर बॉडी एज वेल अँड यूज अ प्रॉपर इक्विपमेंट दॅट विल कीप युअर बॉडी हेल्दी. मग हे तुम्हाला राईट युटिलायझेशन करणं गरजेचं आहे की कधी काय काय वापरायचे, कुठले इन्स्ट्रुमेंट वापरायचे आहेत. मग त्याप्रमाणे बॉडी तुमची काय होणार आहेत, देर विल बी व्हॉट सदुपयोग तुमचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत, इक्विपमेंट आहे, त्याप्रमाणे बॉडी पण हेल्दी राहू शकणार आहे. देर इज अ नीड फॉर द करेक्ट अप्रायझल ऑफ आवर फिजिकल नीड्स. म्हणजे योग्य प्रमाणात तुम्ही जे काय पाहिजे आहे, बेसिक गरजा तुमच्या ज्या आहेत, फूड, क्लोथ आणि ज्या काही शेल्टरच्या आहेत, इन्स्ट्रुमेंट आहेत, इक्विपमेंट आहे, योग्य प्रमाणात वापरणे गरजेचं आहे. लिमिटेड यूज मध्ये तुम्हाला फूड गरजेचं आहे, खरं त्याच्या ठराविक वेळा आहेत, त्याप्रमाणे तुम्ही फूड घेणे गरजेचं आहे. कायमस्वरूपी काय दिवसभर खाणे हे पण योग्य नाहीये. सो फूड फॉर नर्चरिंग इज लिमिटेड, क्लोथ, शेल्टर एक्सेट्रा इज ऑल्सो लिमिटेड. एका वेळेस आपण एकच एकाने काय आहे ड्रेस घालतो आहे, त्यामुळे जे काय क्लोथ आहे, जे काय शेल्टर आहे, इट इज ऑल्सो लिमिटेड. इट शुड नॉट बी अनलिमिटेड अँड इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट आर ऑल्सो लिमिटेड. मग हे तुम्हाला राईट युटिलायझेशन गरजेचं आहे, करता येणं गरजेचं आहे आणि करायला शिकायला पाहिजे आहे, तरच मग तुमचं प्रॉपरली सदुपयोग झालेला आहे. आणि ते तुम्हाला लक्षात येणं आणि ते कुणी करायला पाहिजे, सेल्फनं करणं गरजेचं आहे. जर ह्या 3 दॅट इज प्रोग्राम्स जर तुम्हाला लक्षात आले, ते कशा प्रकारे करायचं आहे, नर्चर कशा करायचं आहे, प्रोटेक्शन कसं करायचं आहे, राईट युटिलायझेशन ऑफ द बॉडी कसं करायचं आहे, तर तुम्ही नक्कीच तुमचा बॉडीची केअर कशी करणार हे तुम्हाला लक्षात आलेलं आहे, जर तुम्हाला हे प्रोग्राम्स लक्षात आले तर. Okay, so this is the last point, that is nothing but protection of the, that is you can say program to take care of the body. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे कसं करायचं आहे, तुम्ही ते नर्चर कसं करणार आहे, प्रोटेक्ट कसं करणार आहे, राईट युटिलायझेशन आहे. दिस इज अ सिम्पल पॉइंट दॅट यू आर नोईंग. आय एम नॉट, म्हणजे मला काय एवढं वाटत नाही की यातमध्ये जास्त एक्सप्लेनेशनची गरज आहे. हे तुम्ही करता पण आहात आणि भरपूर जण स्टुडंट लाईफ मध्ये हे सगळं पौष्टिक खाणे किंवा एक्सरसाइज करणे हे माहित आहे सगळ्यांना. सो अँड बट दिस शुड बी टिल एंड, not only in the student life, after also in every stages of your life, you should follow this step, and then only it will be useful to maintain your health properly. Okay, with this, so with this I will end my lecture and I will take the presenting, and so that will be the end of the second topic of UHV. Clear with the second topic? If anyone have the doubt, you can ask me, and whatever the MCQ related to the second topic is there, we will discuss in the next lecture. Okay with this? Okay, ma'am. Okay. And now I will go for the presenting, and for presenting Telegram group work, I will put the presenting division B. Roll number 13. Roll number 18. $29. 44. 56. 60. Again, I will read. $13, $18, $29, $44, $56, $60. Okay.
I will stop it.